आपण बघताय इथं अथांग अशी मैया वाहते. हे सिलकंठ धाम मंदिर आहे. तर हे भोले बाबाजींचं आपण मंदिर आपण बघताय. सिलकंठ धाम जिथं आपण आत्ताच आलोय. आपण बघताय सिलकंठेश्वर महादेव मंदिर. सुंदर अशी मैया इथे वाहते. हे मैयाच्या किनाऱ्यावरील हे दृश्य आहे. खूप उंचावरून अशी इथं मैया खोलवरती वाहताना आपल्याला दिसते. आणि हे आहे सिलकंठ धाम मंदिर परिसर, ज्या परिसरामध्ये आपण आत्ताच दर्शन केलं आहे. सिलकंठेश्वर महादेव मंदिर हा परिसर. आम्ही सकाळी साध्यवरून निघालो आहे. पुढं लागलं सिलकंठ आणि त्यानंतर एक 13 ते 15 किलोमीटरवरती मंडी हे गाव लागलं आहे. पुढं बघताय मैया अशी विशाल वाहते. आणि हे इथं मंदिर आश्रमाची सुविधा आहे. खूप सुंदर हा प्रकार. आम्ही समोर चालतोय. तर हे बाबाजी इथं थकून बसले. मैयाजी थकून बसले. नर्मदे हर बाबाजी. थक गए हो या रुक गए हो? थक गए. चलो चलो मैया चलाएगी आपको भी. आराम करना पड़ेगा. हाँ वो तो है बाबाजी. हाँ. हाँ. नर्मदे नर्मदे हर बाबाजी. तर ही थकावण सुद्धा मैया थोडा वेळ बसून सनी दूर करते. नर्मदे हर बाबाजी. सिलकंठवरून पुढे आलोय. तर हा नीलकंठ घाट जो नर्मदा अन्नक्षेत्र आहे. इथे खूप मोठा असा आश्रम आहे. परिक्रमावासियांची सेवा केली जाते. विसा आहे. आणि समोरच मी चालतोय तर तो नीलकंठ धाम भोले बाबाजींच्या दर्शनासाठी. तर आपण बघताय पुढं भोले बाबाजींचं मंदिर आहे आणि मैयाच्या तटावरती आहे. तर आम्ही आलोय नीलकंठ महादेव मंदिर कौशल्या संगम कोलार या गावामध्ये. इथं संगम आहे. खूप विशाल असं दृश्य मैयाचं इथे दिसतंय. नीलकंठ धाम कोल्हार या गावामधून हे बघताय आपण. खूप सुंदर असं दृश्य मैयाचं. आपण आलोय आज नीलकंठ महादेव मंदिर परिसर. ते कौशल्या संगम कोलार हे कोलार गाव येत आहे. आणि याला तालुका येतोय तो बुधनी आणि जिल्हा शिऊर. तर आपण हे बघताय बालाजी महादेव मंदिर नीलकंठेश्वर महादेव मंदिर समोरच आहे. आपण नीलकंठ महादेवाचं दर्शन घेतो आणि असंच समोर आलो आहे. तर आपण बघताय हा जो परिसर आहे हा नीलकंठेश्वर महादेव मंदिर. हे पुरातन असे भोले बाबा इथे विराजमान आहे. समोर जर बघितलं तर पुराणे असे नंदी बाबा आपल्याला समोरच दिसत आहे. आणि इकडं जर बघितलं तर हा कोलार गावामधील तर हा जर बघितला परिसर तर ही छोटी मैया जी आली आहे तर ही आहे कौशल्या मैया. तर इथं कोलार गाव हे कौशल्या मैया आणि नर्मदा मैयाच्या संगमावरती हे बसलेलं गाव आहे. आणि जेव्हा आपण भोले बाबाजी एखाद्या संगमावर बसतात किंवा भोले बाबा कोणतंही मंदिर एखाद्या संगमावरती असतं तर त्याचं महत्त्व आणखीनच वाढतं. तर आपण बघताय हे नीलकंठेश्वर महादेव मंदिर हे मैया कौशल्या आणि मैया नर्मदा ह्या दोन्हीच्या संगमावरती बसलेलं आहे. हे गावच दोन्हीच्या संगमावरती आहे. तर आपण बघताय मैयाचं हे अफाट चित्र जे की मैया इथं उत्तर दिशेला वाहते. आणि मैया जिथं ज्या ज्या ठिकाणी उत्तर दिशेला वाहते तर त्या स्थानाचं महत्त्व हे अनगिनित वाढतं. तर आपण बघू शकता इथं मैया कौशल्या आणि मैया नर्मदा मैया दोन्हीचा संगम होतो आहे. जे मैया उत्तर वाहिनी आहे तर उत्तर वाहिनीला हे महत्त्व खूप असं महत्त्व असतं. तर आज परिक्रमा मार्गामध्ये मी थोडंसं आतमध्ये आलो. असं तर परिक्रमावासी असं शॉर्टकट रस्ता पकडतायत. हा परिसर शोधत आज इथपर्यंत पोहोचलो आहे. आणि हे दर्शन आपण मैयाचं घेत आहे. सुंदर असा परिसर हे सुंदर अशी मैया. तर आज आपण बघतोय